आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन मुद्दे पाहणार आहोत। पहिला नीट पेपर फुटी प्रकरणी आणि दुसरा शिक्षण संस्थांना स्वायत्तता देण्याच्या बाबतीत। सध्या महाराष्ट्रामध्ये खळबळ माजवणारी घटना म्हणजे नीटची परीक्षा काही नीट झालेली नाही। परीक्षेचं नाव नीट असलं तरी ती परीक्षा नीटनेटकेपणाने झालेली नाही असं दिसलेलं आहे। या शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही घोटाळा उघडकीस आलेला आहे त्यामध्ये मोठमोठे लोक या फ्रॉडमध्ये गुंतलेले आहेत, ते उघडकीस आलं आणि काही लोक अटक झालेले आहेत, ज्यामध्ये आरसीसी क्लासचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे नावलौकिक होता त्या नावलौकिकाला गालबोट स्वतः त्यांच्या संचालकानेच लावलेला आहे। अध्यापक शिवराज मोठेगावकर सर यांना अटक केलेली आहे, त्यांची चौकशी चालू आहे। अशाच पद्धतीनं कुलकर्णी सापडले त्या फ्रॉडमध्ये, वाघमारे सापडल्या, मांढरे सापडले। आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर असलेलं हे जे काय रॅकेट आहे त्या रॅकेटमधली लोक सापडले गेले आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई चालू आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये जर अशा पद्धतीचा फ्रॉड होत असेल आणि डॉक्टर होण्यासाठी जी विद्यार्थ्यांना एलिजिबिलिटी टेस्ट आहे या टेस्ट जर पेपर फुटवून जर कशा पद्धतीने डॉक्टर होत असतील तर नागरिकांच्या आणि समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने किती घातक आहे। आता लोक संभ्रमात पडलेले आहेत की इथून मागं आता हे प्रकरण उघडकीस आलंय, पण इथून पाठीमागं मोठेगावकरांचे आरसीसी क्लासेस आहेत किंवा असेच अनेक जे क्लासेस आहेत किंवा काही खाजगी संस्था आहेत, काही खाजगी महाविद्यालय आहेत, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे फ्रॉड होऊन जर का डॉक्टर्स होत असतील तर समाजाच्या आरोग्याचा आणि भविष्याचं काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। एका बाजूला सरकारी संस्था आणि सरकारी शाळा बंद करण्याचे प्रकार चालू आहेत आणि एका बाजूला खाजगीकरण, खाजगी क्लासेस आणि खाजगी शैक्षणिक संस्थांचं पे उठलेलं आहे। अशा पद्धतीनं यांच्यावर जर का शासन आणि प्रशासनाची जरब नसेल तर शिक्षण क्षेत्रामधलं हे खाजगीकरण फोपावत जाईल आणि शिक्षण सम्राटांना, धनदांडग्यांना सरकार पाठीशी घालतंय का, शासन आणि प्रशासन पाठीशी घालतंय का असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये, कौशल्य विकासामध्ये, प्रशिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं जर का त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये पारंगत व्हायचं असेल तर अशा पद्धतीचा पेपर फोडून जर का विद्यार्थी घडवले जात असतील, पास केले जात असतील तर हे फारच चुकीचं आहे। अशाच पद्धतीने अलीकडे शिक्षण संस्थांना स्वायत्तता देण्याच्या बाबतीत पावलं उचलली जात आहेत आणि काही शिक्षण संस्थांना स्वायत्तता दिलेली आहे। या संदर्भातील देखील गांभीर्य आपण जाणून घेऊयात। शिक्षण क्षेत्रातील संबंधित शासन आणि प्रशासनाचं जर का म्हणणं असेल तर कारभाराच्या दृष्टीने, शैक्षणिक कामकाजाच्या दृष्टीनं महाविद्यालयांना स्वायत्तता दिल्यानंतर कामकाजामध्ये सुरळीतपणा येईल किंवा लोड कमी होईल, त्यांच्यावरचा प्रेशर कमी होईल। परंतु या गोष्टी आपण एका बाजूला पाहत असताना नाण्याच्या दुसऱ्या बाजूने देखील विचार केला पाहिजे। ज्या अर्थी तुम्ही महाविद्यालयांना स्वायत्तता देता त्या अर्थी ते महाविद्यालये मनमानी कारभार करतील, ज्यातून विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, समाजाचं नुकसान होईल, समाजाचं नुकसान, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, समाजाचं नुकसान होईल, राज्याचं नुकसान होईल, पर्यायानं देशाचं नुकसान होईल। कारण आपापल्या महाविद्यालयाचा स्वायत्तता असल्यामुळं जास्तीत जास्त टक्केवारीनं निकाल लावण्याच्या स्पर्धा निर्माण होईल आणि या स्पर्धेमध्ये विद्यार्थी भरडले जातील आणि अनुचित प्रकार घडत जातील, चुकीचे प्रकार घडत जातील, फ्रॉड होईल, पेपर फुटी तर होण्याची जास्तीत जास्त भीती आहे। कारण जेव्हा तुम्ही स्वायत्तता देता तेव्हा त्या महाविद्यालयांची ते महाविद्यालय मनमानी कारभार करतील अशी भीती व्यक्त केली जाते।